नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनी येणाऱ्या दिवसांमध्ये डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट देऊ शकते. आणि मित्रांनो, यातल्या काही कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर देण्यासाठी एक्सडेटसुद्धा अनाऊन्स केलेली आहे. आणि मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, की एक्सडेट म्हणजे काय? तर चला एक्सडेटला एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. तर मित्रांनो, समजा ए नावाच्या कंपनीने ₹4 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 3 जानेवारी 2025. तर मित्रांनो, या ए नावाच्या कंपनीच्या ₹4 डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायच्यासाठी तुम्हाला या कंपनीचे शेअर 2 जानेवारी 2025 किंवा त्याच्या आधी परचेज करावे लागेल. तर मित्रांनो, चला आजचा हा आपला व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹800.30 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 63.57%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स ठेवली आहे 3 जानेवारी 2025. चला आता बोलूया रेड टेपबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹888.10 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 88.96%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रेड टेप लिमिटेडने ₹2चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 3 जानेवारी 2025 आणि मित्रांनो, याचसोबत रेड टेप लिमिटेडने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि बोनस शेअरला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. चला आता बोलूया जक्सोनपाल फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹639.80 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 64.52%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, जक्सोनपाल फार्मास्युटिकल्स लिमिटेडने 2:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 8 जानेवारी 2025. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹2,920 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 42.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 10 जानेवारी 2025. चला आता बोलूया SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,891 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.98%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 13 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 13 जानेवारी 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते.
चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 6,851 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 46.55%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.5 लाख करोड रुपयांचा. मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने 17 फेब्रुवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 17 फेब्रुवारी 2025ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया मनबा फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 156 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.46%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 800 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, मनबा फायनान्स लिमिटेडने 27 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 27 जानेवारी 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया कॅम्सबद्दल, म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 5,031.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 89.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 25,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने 29 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 29 जानेवारी 2025ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 9,429.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 50.29%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 58,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने 22 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 जानेवारी 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया इमामी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 590.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 26,000 करोड रुपयांचा. मित्रांनो, इमामी लिमिटेडने 27 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 27 जानेवारी 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.